हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले. आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. ऑगस्ट महिन्यातला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. विज्ञान तंत्रज्ञानाचा आधार घेत देशामध्ये पहिलं 3D प्रिंटेड टपाल कार्यालय त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. ॲक्च्युली हे 3D प्रिंटेड काय प्रकार असतो ह्याच्या टेक्निकल टर्ममध्ये आपल्याला जास्त जायचं नाही आहे. आयोग तुम्हाला जे काही चालू घडामोडीचे प्रश्न विचारतं ते फार फॅक्च्युअल प्रश्न विचारतं. 3D प्रिंटेड तंत्रज्ञान म्हणजे काय असं तर आयोग तुम्हाला विचारणार नाही. मग आयोग सगळ्यात जास्त प्रश्न काय विचारू शकतं की अशा प्रकारचं देशातलं पहिलं 3D प्रिंटेड टपाल कार्यालय देशामध्ये कोणत्या शहरामध्ये कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. ओके, सो हे देशातलं पहिलं 3D प्रिंटेड टपाल कार्यालय जे आहे ते बंगळुरू शहरामध्ये उभं करण्यात आलेलं आहे. अश्विनी वैष्णव जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी त्याचं अनावरण केलेलं आहे. L&T नावाची जी काही कंपनी आहे, लार्सन अँड टुर्बो, त्या कंपनीनं त्याचं बांधकाम त्या ठिकाणी केलेलं आहे. टेक्निकल असिस्टन्स IIT मद्रासनं त्या ठिकाणी केलेलं आहे. आता इथं काय केलं जातं तर संगणकच्या 3 डायमेन्शनल मॉडेलवर आधारित त्या ठिकाणी एक स्वयंचलित मुद्रक जो असतो त्याला आपण रोबोटिक प्रिंटर म्हणतो. त्या रोबोटिक प्रिंटरच्या साहाय्यानं कॉन्क्रीटचे थर रचून त्या ठिकाणी अशा प्रकारे हे जे काही 3D प्रिंटेड टपाल कार्यालय आहे ते बनवण्यात आलेलं आहे. हे समजलं नाही तरी काही हरकत त्या ठिकाणी नाही. ओके, टोटल 45 दिवसांमध्ये हे बांधकाम पूर्ण झालं. बांधकाम खर्चामध्ये 30% बचत झाली. 23 लाख रुपयाचा खर्च आहे. 1021 चौरस मीटर फूट क्षेत्रफळाचं हे टपाल कार्यालय आहे. त्यामुळं देशातलं पहिलं 3D टपाल कार्यालय कुठं सुरू करण्यात आलेलं आहे? बंगळुरूमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. विज्ञान तंत्रज्ञानामध्ये हीच एक महत्त्वाची घडामोडी होती. आता आपण ह्याच्यामध्ये संक्षिप्त घडामोडीमध्ये त्या ठिकाणी जाणार आहोत. थोड्या जास्त आहेत संक्षिप्त घडामोडी. काय आहे पहिली तर सेमी कंडक्टर धोरण जाहीर करणारं देशातलं पहिलं राज्य प्रश्न विचारू शकता आयोग, तर ते राज्य आहे गुजरात. 2022 ते 2027 म्हणजे 22-23 ते 27-28 या कालावधीसाठी हे असेल. नंतर सेमी कंडक्टर धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सेमिकॉन इंडिया नावाची कॉन्फरन्स दरवर्षी आयोजित करण्यात आली येते आणि ह्या वर्षी ही झालेली आहे गांधीनगरला. आणि आयोग या ठिकाणी प्रश्न विचारेल. सेमिकॉन इंडिया कॉन्फरन्स कुठं भरली तर गांधीनगरला. मोदी यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. कॅटलायझिंग इंडियाज सेमीकंडक्टर इकोसिस्टीम अशी त्याची थीम त्या ठिकाणी आहे. त्यातला तुम्ही थीममधला कॅटलायझिंग हा शब्द लक्षात ठेवला तरी काही हरकत नाही. ओके, आणखीन एक वेगळी गोष्ट, देशातली पहिली ऑनलाईन गेमिंग अकॅडमी जी आहे त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये सुरू करण्यात येणार आहे. ओके, सो ऑनलाईन गेमिंगला प्रोत्साहन देण्यासाठी, त्याच्यामधून रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी, त्याच्यामध्ये जे काही तरुण आहे त्यांच्या कल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारे ऑनलाईन गेमिंग अकॅडमी मध्य प्रदेशमध्ये सुरू करण्यात येणार आहे. अजून कोणत्या शहरामध्ये उभा करण्यात येणार आहे हे सांगितलेलं नाही, फक्त मध्य प्रदेशमध्ये असेल. ओके, नंतर दक्षिण आशियातला इंटरनेट रेझिलियन्स इंडेक्स 2023 प्रकाशित झालेला आहे. याच्यामध्ये पहिला देश जो आहे तो भूतान आहे आणि आपल्या भारताचा क्रमांक जो आहे तो 6वा क्रमांक त्या ठिकाणी आहे. सो बेसिकली इंटरनेटच्या बाबतीत स्पीड असेल, ॲक्सेसिबिलिटी असेल, कव्हरेज असेल, ह्या सगळ्यांचा विचार करून अशा प्रकारे इंटरनेट रेझिलियन्स इंडेक्स त्या ठिकाणी काढला जातो. पहिला देश तुम्हाला चांगला लक्षात ठेवायचा आहे. वेगळा देश आहे कदाचित आपल्याला वाटू शकतं. ओके, सो दक्षिण आशियातला पहिला देश भूतान त्या ठिकाणी आहे. नंतर नासानं त्या ठिकाणी जगातलं पहिलं सुपरसॉनिक विमान तयार केलं होतं. त्याचं नाव तात्पुरतं X-59 असं केलेलं होतं, परंतु आता त्याचं नवीन नाव त्याला देण्यात आलेलं आहे, सन ऑफ कॉन्कॉर्ड. लक्षात ठेवा, सन ऑफ कॉन्कॉर्ड हे जगातल्या पहिल्या सुपरसोनिक विमानाचं नाव त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी ऑलिम्पियाड जे आहे ते पोलंड या ठिकाणी पार पडलं. ओके, वन लाईनरला प्रश्न लक्षात ठेवा, हे ऑलिम्पियाड काय वगैरे असतं हे आपल्याला जास्त डिटेलमध्ये जायचं नाही, फक्त खगोलशास्त्र ऑलिम्पियाड हा शब्द लक्षात ठेवा. पोलंड. नंतर सगळ्यांना माहीत आहे 2001 मध्ये मोठ्या प्रमाणात सुनामी त्या ठिकाणी आली होती आणि ह्या सुनामीचा सगळ्यात जास्त फटका जो आहे तो जपान या देशाला बसलेला होता. आणि ह्या सुनामीमुळं जपानमधलं फुकुशिमा नावाचा जो काही न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट आहे तो उद्ध्वस्त झालेला होता आणि हा प्रकल्प तेव्हापासून ॲक्टिव्ह त्या ठिकाणी नव्हता. आणि फायनली त्या अणुऊर्जा प्रकल्पातील जे काही रेडिओ ॲक्टिव्ह वॉटर आहे ते जपाननं पॅसिफिक महासागरात सोडण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. सो असा प्रश्न आयोग विचारू शकतं की खालीलपैकी कोणत्या देशानं अणुऊर्जा प्रकल्पातील रेडिओ ॲक्टिव्ह वॉटर पॅसिफिक महासागरात सोडण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे? तर ते जो आहे तो त्या ठिकाणी
जपान त्या ठिकाणी आहे, माहिती असू द्या. जपानमधलं फुकुशिमा नावाचं जे काही अणुऊर्जा प्रकल्प आहे त्यांनी त्या ठिकाणी अशी गोष्ट केलेली आहे. फक्त जपान देशाचं नाव राहिलेलं आहे. सो फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे असं पण आयोग विचारेल, तर तो जपानमध्ये आहे. आणि जपानमधलं जे काही फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प आहे तिथलं रेडिओ ॲक्टिव्ह वॅटर जे आहे ते पॅसिफिक महासागरामध्ये सोडायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 6 दशलक्ष वर्ष जुनं नदीचे थेंब जे आहेत ते हिमालयामध्ये सापडलेले आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू, याला आपण IISc म्हणतो, आणि जपानमधल्या एका विद्यापीठाने त्याचं संशोधन केलेलं आहे. दरवर्षी 28 जुलै हा दिवस जागतिक हेपॅटायटिस दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 लाईफ 1 लिव्हर असं त्या ठिकाणी त्याची थीम आहे, कारण लिव्हरचं जे काही इन्फ्लेशन असतं त्यालाच आपण हेपॅटायटिस त्या ठिकाणी म्हणतो. ओके. नंतर जलदोस्त नावाची एक एअरबोट त्या ठिकाणी विकसित केलेली आहे CSIR आणि NAL या संस्थेनं, काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च अँड नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीनं. जलदोस्त हे काय आहे, एक एअरबोट त्या ठिकाणी आहे, CSIRनं डेव्हलप केलेली आहे. ओके. नंतर देशातील 6.5 लाख गावांना ब्रॉडबँड जोडण्यासाठी भारत नेट नावाचा एक प्रकल्प सुरू आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं 1.39 लाख कोटी रुपयांच्या खर्चाला त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. कोविड आपल्यामध्ये बरेच म्युटेशन त्या ठिकाणी करत असतो, कोविडचा विषाणू. त्यानं आणखीन एक म्युटेशन करून त्याच्यामध्ये एक नवीन प्रकार आढळलेला आहे, इरिस किंवा EG5.1. ओके. आणि हा आढळ जो आहे तो कुठं आहे, तर युनायटेड किंगडम किंवा ब्रिटनमध्ये ह्या कोविडच्या इरिस नावाच्या प्रकाराचा उद्रेक त्या ठिकाणी दिसून आलेला आहे. नंतर कोविडचा अजून एक प्रकार आहे बघा, मर्स. ओके. व्हॉट इज मर्स? मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम, म्हणजे जे काही श्वसनाचे विकार आहेत त्याला आपण मर्स असं त्या ठिकाणी म्हणतो, कोविड बेसिकली. ओके. सो मर्स कोव्ह जो आहे त्याचे रुग्ण यावर्षी अबुधाबीमध्ये आढळलेले आहेत. बुबॉनिक प्लेग जो आहे त्याचे रुग्ण जे आहेत ते चीनमध्ये आढळलेले आहेत. दरवर्षी हिरोशिमा हा दिवस 6 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. नागासाकी हा दिवस 9 ऑगस्ट रोजी, कारण 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 मध्ये अमेरिकेनं या 2 शहरांवरती अणुबॉम्ब त्या ठिकाणी टाकले होते आणि त्याचं कुठल्या तरी घटनेचं स्मरण व्हावं म्हणून हिरोशिमा 6 ऑगस्ट आणि नागासाकी 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. ओके. नंतर बघा, भविष्यामध्ये विमान चालवण्यासाठी पायलटच्या ऐवजी मानवीय रोबोट त्या ठिकाणी असणार आहेत, म्हणजेच ह्युमनॉइड रोबोट त्या ठिकाणी असणार आहेत. आणि हा ह्युमनॉइड रोबोट जो विकसित करण्यात आलेला आहे त्याचं नाव आहे P-बोट. व्हॉट इज P-बोट? पायलट प्लस त्या ठिकाणी रोबोट, ह्याचं ते कॉम्बिनेशन आहे P-बोट. ओके. सो P-बोट काय आहे, तर सुरक्षितपणे विमानं चालवू शकणारा हा एक मानवी रोबोट त्या ठिकाणी आहे. कोरियातल्या एका कंपनीनं याचा विकास त्या ठिकाणी केलेला आहे. ओके. नंतर ड्रोनची चाचणी करण्यासाठी तामिळनाडूमध्ये एक केंद्र तयार केलं जाणार आहे. नंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा, IVF नावाची उपचार पद्धती तुम्हाला माहीत असेल, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. म्हणजे काय, तर जी काही दाम्पत्य आहेत, नवरा बायको आहेत, ते जर बाळांना नैसर्गिकरित्या जन्म देऊ शकत नसतील तर त्यांच्यासाठी बाळ जन्माला घालण्यासाठी इन व्हिट्रो फर्टिलायझेशन नावाचं एक तंत्रज्ञान त्या ठिकाणी राबवलं जातं. आणि हे जे तंत्रज्ञान आहे ते मोस्ट ऑफ द टाइम्स जी खाजगी रुग्णालय आहेत त्याच्या ठिकाणीच अवेलेबल असतं. परंतु गोवा राज्यानं असा निर्णय घेतलेला आहे की आमच्या राज्यातील सरकारी रुग्णालया देखील आम्ही IVFचं उपचार त्या ठिकाणी देणार आहोत. सो एवढंच लक्षात ठेवायचं, IVF इज इक्वल टू गोवा. आणि ह्याच्यामध्ये काय, तर सरकारी रुग्णालयामध्ये जी काही दाम्पत्य आहेत, जी काही नवरा बायको आहेत, त्यांना दुसऱ्या विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजेच इन व्हिट्रो फर्टिलायझेशनचा वापर करून बाळाला जन्म घालता येईल. कारण भारतामध्ये सुद्धा जरी बघितलं, म्हणजे इतर राज्यांमध्ये जर बघितलं तर तुम्हाला हे फक्त खाजगी जी काही रुग्णालय आहेत त्याच्यामध्येच इन व्हिट्रो फर्टिलायझेशनची सुविधा दिसेल. परंतु गोवा राज्यामध्ये सरकारी रुग्णालय देखील मोफत इन व्हिट्रो फर्टिलायझेशनची त्या ठिकाणी उपचार पद्धती असेल. नंतर देशातील पहिली AI शाळा, व्हॉट इज AI, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स शाळा, तर कुठं तयार केली झाली आहे, तिरुअनंतपुरम, केरळ या ठिकाणी. ओके. नंतर अलीकडं मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनचा वापर वाढत आहे आणि हे चीननं कुठेतरी लक्षात घेतलं आणि चीन म्हणतंय की आम्ही मुलांचा स्मार्टफोनचा वापर हा मॅक्सिमम 2 तासापर्यंत मर्यादित
ठेवण्याचा विचार करत आहोत आणि तो देश आहे चायना. सो मुलांचा स्मार्टफोन वापर मॅक्सिमम पर डे 2 तासांसाठी मर्यादित करण्यासाठी योजना आखणारा देश चायना आहे. चायना बरेच वेगळे निर्णय घेत असतं, त्यातला एक महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी आहे. नंतर मलेरियाचं निर्मूलन करण्यासाठी स्पेन देशाच्या शास्त्रज्ञांनी एक जीवाणू शोधून काढलेला आहे, त्याचं नाव आहे TC1. ओके. नंतर देशातलं सर्वात मोठं IT हब उत्तर प्रदेशमधल्या लखनौ या ठिकाणी उभारलं जाणार आहे. नंतर आशियातली एक पहिली अणुभट्टी आहे, तिचं नाव आहे अप्सरा. ओके. भाभा अणुसंशोधन केंद्र ट्रॉम्बे या ठिकाणी ही अप्सरा नावाची आशिया खंडातली पहिली अणुभट्टी किंवा न्यूक्लिअर रिएक्टर आहे, जिथं पॉवर स्टेशन्स त्या ठिकाणी आहेत, अणुऊर्जा निर्मिती त्या ठिकाणी केली जाते आणि ही आता भविष्यामध्ये संग्रहालयात रूपांतर केली जाणार आहे. सो प्रश्न विचारला जाऊ शकतो, अशी कुठली भारतातली अणुभट्टी आहे तिची म्युझियममध्ये रूपांतर केलं जाणार आहे? अप्सरा, लक्षात ठेवा. ओके. येस. नंतर जागतिक रोबोट परिषद जी आहे ती बीजिंग या ठिकाणी पार पडले चायनामध्ये. देशाची अणुऊर्जा क्षमता 2031 पर्यंत 22,480 मेगावॅट करायची आहे, जी सध्याला 7,000. सो सध्याच्या 7,000 वरून भविष्यात म्हणजे 2031 पर्यंत देशाची अणुऊर्जा निर्मिती क्षमता 22,480 मेगावॅट करायची आहे. नंतर सर्ट इन नावाची एक संस्था आहे, इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम. त्याच्यामध्ये संगणकावर जे काही सायबर हल्ले वगैरे होतात त्याची अर्ली वॉर्निंग सिस्टीम वगैरे त्या ठिकाणी देण्यात येते. सो सर्ट इननी धोक्याची सूचना जारी केलेला एक इंटरनेट रॅन्समवेअर आहे, त्याचं नाव आहे अकिरा. सो अकिरा नावाचा एक व्हायरस जो आहे तो अटॅक करेल असं सर्ट इननं त्या ठिकाणी धोक्याची सूचना दिलेली होती. नंतर तामिळनाडूमध्ये एक वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, अणु जागरूकता कार्यक्रम. अणु म्हणजे ॲटम आपण म्हणतो ना, सो अणु जागरूकता कार्यक्रम तामिळनाडूनं आयोजित केला होता. नंतर आहे बघा AI वर चालणारी म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारी स्मार्ट पादचारी क्रॉसिंग प्रणाली. ओके. म्हणजे काय तर तुम्ही एखाद्या वेळेला रस्त्यावर गेल्यानंतर सिग्नल लागताना तिथं झेब्रा क्रॉसिंग असतं बघा. झेब्रा क्रॉसिंगवरती त्या ठिकाणी कोणी थांबायचं नसतं, कारण सिग्नल लागल्यानंतर जे काही पेडेस्ट्रियन आहेत, जे काही चालणारी लोक आहेत, त्यांना रस्ता क्रॉसिंग करणं सोपं व्हावं म्हणून. सो अशी जी काही स्मार्ट पादचारी क्रॉसिंग प्रणाली आहे ती कोणत्या शहरामध्ये विकसित केली जाणार आहे तर दुबईमध्ये विकसित केली जाणार आहे, जी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बेस असेल. ओके. नंतर एक्स नावाच्या रोगासाठी लस विकास आणि मूल्यमापन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय UKनं. आता हे एक्स काय आहे तर जसं कोविड नावाचं पॅन्डेमिक 2020 मध्ये आलं, तसंच भविष्यामध्ये एखादा कोविड सारखं पॅन्डेमिक आलं किंवा महामारी आली तर त्याला WHO काय नाव दिलंय तर WHO म्हणते त्याचं नाव एक्स त्या ठिकाणी असेल. जर भविष्यात आपण होप सो देवाला प्रार्थना करूयात की अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे पॅन्डेमिक आलं नाही पाहिजे, पण भविष्यात कोविड सारखं पॅन्डेमिक जगभरामध्ये जर आलं तर त्याचं नाव काय असेल तर एक्स नाव असेल, असं कोणी सांगितलंय WHO. आणि ह्या WHO जी काही संभाव्य महामारी आहे त्याला जे काही एक्स नाव दिलेलं आहे त्या एक्ससाठी आत्तापासूनच लस डेव्हलपमेंट आणि मूल्यमापन केंद्र स्थापन केलेलं आहे, तर युनायटेड किंगडमनं त्या ठिकाणी केलेलं आहे. नंतर अर्थ सायन्स मिनिस्ट्री म्हणजेच पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं एक मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केलेलं आहे, त्याचं नाव आहे समुद्र. ओके. समुद्र म्हणजे स्मार्ट ॲक्सेस टू मरीन युजर्स फॉर ओशन डेटा रिसोर्सेस अँड ॲडवायझरीज. ओके. येस. नंतर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं ग्राफीन अरोरा नावाचा एक कार्यक्रम सुरू केलेला आहे कोची या ठिकाणी. ओके. नंतर भारत इंटरनेट उत्सव मीडिया मोहिमेचं आयोजन भारताच्या दूरसंचार विभागानं त्या ठिकाणी केलेलं आहे. नंतर HIV विज्ञानावरील आंतरराष्ट्रीय एड्स सोसायटी परिषद जी आहे ती ऑस्ट्रेलियामध्ये त्या ठिकाणी पार पडलेली आहे. ओके. येस. सो ह्या झाल्या आपल्या नेहमीच्या चालू घडामोडी. आता आपण 2 मिनिटांमध्ये क्विक रिव्हिजन करणार आहोत. ह्या क्विक रिव्हिजनमध्ये 2 मिनिटांमध्ये आपण सगळं डिटेलमध्ये बघणार आहोत आपण नक्की काय काय त्या ठिकाणी शिकलेलं आहोत. देशातील पहिलं 3D प्रिंटेड टपाल कार्यालय बेंगळुरूमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. L&Tने त्याची बांधणी केलेली आहे. IIT मद्रासनं त्याला सहाय्य त्या ठिकाणी केलेलं आहे. ओके. नंतर सेमीकंडक्टर धोरण जाहीर करणारं देशातलं पहिलं राज्य गुजरात आहे. सेमिकॉन इंडिया कॉन्फरन्स गांधीनगरमध्ये झाली. मोदींनी त्याचं इनॉग्रेशन केलं. कॅटलायझिंग हा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पहिली ऑनलाईन अकॅडमी मध्य प्रदेशमध्ये सुरू केली जाणार आहे. इंटरनेट रेझिलियन्स इंडेक्समध्ये भूतान 1 नंबरला आहे, भारत 6व्या नंबरला त्या ठिकाणी आहे. सन ऑफ कॉन्कॉर्ड हे जगातलं पहिलं सुपरसॉनिक विमान त्या ठिकाणी आहे, जे नासानं तयार त्या ठिकाणी केलेलं आहे. ओके. फुकुशिमा नावाचा अणुऊर्जा प्रकल्प जो आहे त्यातलं जे काही रेडिओ ॲक्टिव्ह वॉटर आहे ते पॅसिफिक महासागरामध्ये समुद्र सोडण्याचा निर्णय जपाननं त्या ठिकाणी घेतलेला आहे. 28 जुलै हा दिवस दरवर्षी हेपॅटायटिस डे म्हणून साजरा केला जातो. जलदोस्त नावाचं एअरबोट CSIRने विकसित त्या
त्या ठिकाणी केलेली आहे. ओके, कोविडचा एक नवीन प्रकार आढळलेला आहे, इरिस किंवा इजी असं त्याला म्हणतात युनायटेड किंगडममध्ये. मर्स कोव्ह म्हणजेच मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम नावाचा जो काही श्वसन जो काही आजार आहे त्याची जी काही केसेस आहेत ते अबुधाबीमध्ये सापडलेले आहेत. हिरोशिमा असतो 6 ऑगस्टला, नागासाकी दिवस असतो 9 ऑगस्टला. नंतर पी बोट नावाचा एक रोबोट विकसित केला आहे जो सुरक्षितपणे विमान देखील त्या ठिकाणी चालवू शकतो. देशातील पहिलं ड्रोन चाचणी केंद्र तामिळनाडूमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. गोवा हे असं राज्य आहे ज्या राज्यामध्ये सरकारी रुग्णालयात मोफत इन व्हिट्रो फर्टिलायझेशनचे उपचार त्या ठिकाणी दिले जाणार आहे. देशातील पहिली AI शाळा तिरुवनंतपुरममध्ये आहे. नंतर मुलांचा स्मार्टफोन वापर 2 तासापर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी चीन योजना त्या ठिकाणी आखतोय. मलेरियाच्या निर्मूलनासाठी स्पेननं TC1 नावाचा जीवाणू किंवा बॅक्टेरिया विकसित केलेला आहे. देशातलं सर्वात मोठं IT हब लखनौमध्ये त्या ठिकाणी आहे. अप्सरा ही देशातली आशिया खंडातली जी काही पहिली अणुभट्टी आहे ती आता म्युझियममध्ये रूपांतरित केली जाणार आहे. 2031 पर्यंत देशाची अणुऊर्जा क्षमता 22,000 असेल, सध्या ती 7,000 आहे. जागतिक रोबोट परिषद बीजिंगमध्ये त्या ठिकाणी पार पडली. अकिरा या रॅन्समवेअरचा धोक्याची सूचना सर्टीननं त्या ठिकाणी दिलेली होती. ओके, नंतर AI वर चालणारी स्मार्ट पादचारी क्रॉसिंग प्रणाली दुबईमध्ये उभा करण्यात येणार आहे. नंतर भविष्यामध्ये जे काही पॅन्डेमिक येणार आहे त्याला एक्स असं रोगाचं नाव त्या ठिकाणी WHO दिलेलं आहे आणि याच्यासाठी लस विकास आणि मूल्यमापन केंद्र UK मध्ये आहे. समुद्र नावाचं ॲप्लिकेशन जे आहे ते अर्थ सायन्स मिनिस्ट्रीने सुरू केलेलं आहे. भारत इंटरनेट उत्सव दूरसंचार विभागानं सुरू केला. एड्स सोसायटीची परिषद ऑस्ट्रेलियामध्ये त्या ठिकाणी पार पडलेली आहे. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.